हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा मेसेज असणार आहे स्वामी संदेश. तर खरंच तुम्ही स्वामींना मानत असाल तर स्वामींनी तुमच्यासाठी काहीतरी संदेश दिला आहे. खरंच स्वामी आपल्या सोबत असतात, पण आपण ज्या आत्ता करंट एनर्जीजमध्ये अडकलेलो आहोत तर त्याच्यातून निघण्यासाठी हा एक मेसेज समजा की तुमच्यासाठी की तुम्ही कोणत्या करंट एनर्जी, तुम्हाला माहीत आहे तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात आत्ता सध्या आणि तुम्ही अडकला आहात, तर त्याच्यामधून तुम्हाला निघण्याचा काही मार्ग आहे का, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय संदेश देतात किंवा तुम्ही काय करायला पाहिजे. एक प्रकारे हा गायडन्स, एक प्रकारे तुमच्यासाठी एक मोटिवेशन असणार आहेत हे सगळे मेसेज. ओके, तर स्वामींचं नाव घ्या आणि बघा तुमच्याशी जितके मेसेज रेझोनेट होतील तितके घ्या, कारण खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो. प्रत्येकाची एनर्जीज खूप वेगवेगळी असते, त्याच्यासाठी सांगते. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला त्याच्यासाठी. ओके, श्री स्वामी समर्थ, एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. तर आपण चेक करूया आत्ता तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात आणि परमेश्वराचे काय ब्लेसिंग आहेत, कोणत्या गोष्टीतून तुम्ही निघताय त्याच्यासाठी पण हा मेसेज राहणार आहे. सिक्स ऑफ पेंटिकल्स पहिलंच कार्ड आहे. द हर्मिट पण रिव्हर्समध्ये कार्ड आलं आहे. ओके, पहिलं खूप एकटं राहत होतं आय थिंक, मला असं वाटतंय खूप, म्हणजे आता काही आय थिंक 1 वर्षापासून स्वतःला खूप एकटं समजत होता, पण काही गोष्टी आता तुमच्या लाईफमध्ये चेंज होताना मला दिसतंय. ओके, मला वाटते परमेश्वराकडे तुमचा झुकाव जास्त वाढला आहे, अगदी स्वामींकडं. ज्याही परमेश्वराला मानता स्वामींना जर तुम्ही मानत असाल तर त्या परमेश्वराकडे तुमचा झुकाव, तुमची प्रार्थना, तुमची भक्ती खूप प्युअर आता होत चाललेलं आहे मला दिसतंय. येस, स्टार, तुम्ही आता ब्लेसिंगमध्ये पूर्ण आहात. ओके, तुम्हाला आता खरं खोटं समजतंय, तुम्हाला बॅलन्स करता येतो आहे. ओके, आणि तुमच्या लाईफचा पर्पज तुम्ही पूर्ण, मी आत्ताच बोलले दुसऱ्या कार्डच्या वेळेला की तुम्ही एक आध्यात्मिक यात्रेकडे चालला. ओके, स्वामींच्या भक्तीमध्ये, म्हणजे ज्याही इष्टदेवतेंना मानतात त्यांच्याकडे पूर्ण तुमचा झुकाव आता आहे आत्ता सध्या. हाय प्रिन्सेसचं कार्ड आहे. पहिल्या गोष्टी खूप लपवत होता तुम्ही, असं मला वाटतं. खूप गोष्टी लपवत होता, शेअर करत नव्हता, खूप हे करत होता, पण आता काहीतरी अशी एक दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला आहे ना, तुम्ही खुलं झालात, तुम्ही एकदम म्हणजे म्हणतो ना फ्री. तुम्हाला आता कोणत्या गोष्टीचं हे राहिलं नाही. पहिलं खूप कन्फ्यूजमध्ये राहत होता. हर्मिट, द हँडमॅनचं कार्ड आहे. खूप कन्फ्यूजमध्ये मला वाटतं पहिलं खूप राहत होता तुम्ही, पण आता त्याच्यातून खूप इझिली तुम्ही बाहेर निघताय. 2 कार्ड्स आलेत, आपण परत चेक करूया. एस ऑफ वॉन्ड्स, तुमची जीत होणार आहे. युनिवर्स, एंजल आणि स्वामी तुमच्यासाठी काही ना काहीतरी नवीन डिझाईन करतायत. तुम्ही ज्याही गोष्टीतून आलात ना, ज्या त्रासातून आलात ना, त्याचं खूप चांगलं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. म्हणतो ना की एक अशा कर्माजमध्ये तुम्ही अडकलात तर स्वतःला खूप एकटं पडला होतात ना, तिथं पूर्ण आता ब्लेस्ड आहात. मी तुम्हाला पहिलेच बोलले कार्ड आल्यावर 6 ऑफ पेंटिकल्स की तुम्ही ब्लेस्ड आहात आणि तुम्ही पूर्ण परमेश्वरावर आता तो विश्वास ठेवला आहे. तुम्ही समजून गेलात की काही उत्तर आता तिथूनच मिळणार आहेत आणि ह्याचा पर्याय तुम्हाला तिथूनच हे होणार आहे. रिव्हर्समध्ये कार्ड आलं आहे. पूर्ण ज्या गोष्टींमध्ये अडकला होता, ज्या एका अशा एनर्जीजमध्ये अडकला होता जिथून तुम्हाला बाहेर निघता येत नव्हतं, तर तिथून त्या गोष्टीतून आता तुम्ही बाहेर निघताय. त्या एनर्जीजमधून जिथं अडकला होतात, तुम्हाला वाटत होतं की एनर्जीज बाहेरच्या आहेत, 100% होत्या म्हणून तुम्ही अडकला होतात, आता तुम्ही बाहेर निघताय. डेव्हिलचं कार्ड रिव्हर्समध्ये आलं आहे, याचा अर्थ की तुम्ही त्या गोष्टीतून आता बाहेर निघताय. ओके, ज्या काही क्रिया केलेल्या होत्या त्याच्यातून युनिवर्सने, स्वामींनी तुम्हाला पूर्णपणे आता बाहेर काढलेलं आहे. तुमच्याकडे चांगल्या गोष्टी येणार, ज्या त्रासामध्ये होत्या ना तिथून चांगल्या गोष्टीकडे येत आहे. आता तुम्ही फ्रीडममध्ये येत आहे. कोणी काही करू शकत नाही. परमेश्वराची ब्लेसिंग तुम्हाला खूप जबरदस्त आहे. येस, खूप जबरदस्त ब्लेसिंग आहे तुम्हाला. तुमचं जे खरं आहे ना तुम्हाला ते मिळणारच मिळणार, लक्षात ठेवा. ओके, आता तुम्ही पूर्णपणे म्हणजे म्हणतो ना बिनधास्त झाला आहात तुम्ही आता पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. येस, ओके, आता तुम्ही गोष्टी बोलणार आहात. तुम्हाला आता समजते की गोष्टी आता कशा बोलायच्या. 7 ऑफ पेंटिकल्स पण रिव्हर्समध्ये आलं आहे. खूप हार्डवर्क केलं आहे, मग रिलेशनमध्ये असू दे, करिअरमध्ये असू दे, इतर गोष्टींमध्ये, संबंधांमध्ये खूप हार्डवर्क केलं. त्याच लोकांनी तुम्हाला दगा दिला, त्याच लोकांनी तुम्हाला त्रास दिला, त्या लोकांमुळे तुम्ही काही गोष्टींमध्ये अडकलात.
पण आता तुम्ही बोलणार आहात. ओके. आणि कुठे ना कुठे तर स्वामी असं तुम्हाला सांगतात की तो 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 टाईम आला जिथं आता तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला खंबीर उभं राहायचं आहे, की तुम्ही आहात. ओके. क्वीनच्या एनर्जीजमध्ये आता तुम्ही या. व्हिडिओ कोणीही बघू देत, पण तुम्ही ह्या एनर्जीजमध्ये या. स्वतः बोला, सेल्फ लव्ह करा. ओके. स्वतःला समजा. इतरांसाठी वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या. परमेश्वराला वेळ द्या. ओके. माझे शब्द जरा इकडे तिकडे होत असतील तर प्लीज जरा समजून घ्या. आपण ज्याही इष्टदेवतेंना मानतो त्यांच्याशी नेहमी कनेक्ट राहा. एक लक्षात ठेवा, हे लाईफ आपलं आहे. ओके. आपल्याला कोणीही किती गुंतवून ठेवलं, किती कोणत्या एनर्जीजमध्ये जरी केलं ना, आपण जर त्या परमेश्वराशी एकजूट असेल आणि त्या आत्म्याशी जर एकजूट असेल ना, कोणी काहीही करू शकत नाही. त्रास हा आपल्याला थोडा जरी झालेला असला ना, त्याच्यातून काढण्याचा एकच मार्ग असतो, ते म्हणजे परमेश्वर. त्याच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही. आणि तुम्हाला माहीत आहे की स्वामींच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. आपलं सत्कर्म नेहमी चांगलं ठेवायचं, आपलं वागणं नेहमी चांगलं ठेवायचं दुसऱ्यांविषयी. त्याचं कर्म त्याच्यावर सोडायचं. आणि तुम्हाला आता बोलायला पाहिजे. काही गोष्टी तुम्हाला स्वतःहून बोलता आल्या पाहिजेत. ओके. हा गायडन्स आहे तुमच्यासाठी, की तुम्हाला तुमच्या ज्या गोष्टी बोलता येत नव्हत्या, काय करता येत नव्हत्या, तर त्या तुम्हाला हक्कानं बोलायचं आहे. आणि ही जी तुमचीच आहे, हे लाईफ तुमचंच आहे. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचलेला आहे. ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचणार, जर तुम्ही ह्या कंडिशनमध्ये, ह्या करंट एनर्जीजमध्ये आत्ता सध्या आहात, तर मला नक्की मेसेजमध्ये, नक्की कमेंट्समध्ये लिहा. आणि तुमच्याशी किती रेझोनेट झाला हे सुद्धा मला सांगा. ओके. आजचा हा मेसेज होता, आजचा हा स्वामी संदेश होता तुमच्यासाठी. ओके. आणि तुमच्यापासून सगळ्या गोष्टी बॅकफायर झाल्यात. डेव्हिलची एनर्जी बॅकफायर झाल्या. ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला अडकवलेलं आहे, त्याच्यातून स्वामींनी तुम्हाला सुखरूप व्यवस्थित बाहेर काढले आहेत. तुमचा एकटेपणा आता पूर्ण निघून जाणार आहे. तुम्ही स्वतःला ओळखताय, आता सेल्फ लव्ह करताय. ओके. स्वतःवर प्रेम करताय. तुम्हाला सांगण्यात येतं आहे की स्वतःला महत्त्व द्या. हे सगळं तुमचं आहे आणि तुमचंच राहणार आहे. कारण हे व्यवस्थित कार्ड आलं आहे, म्हणजे ते डेफिनेटली तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी असणार आहे. आणि तुम्ही आता मला असं वाटते की तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे खूप वळताय, म्हणजे आध्यात्मिक गोष्टींकडे वळताय. ही गोष्ट खूप चांगली आहे. कोणी येऊ नाही येऊ, पण अध्यात्म आपल्यासोबत नेहमी असतं. आणि परमेश्वराची जर साथ असेल ना, आणि ते खरंच रिअली आपल्याशी कनेक्ट असतील, तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. ओके. ठीक आहे. आजचा संदेश, आजचा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.